विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारनंतर 10 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. ह्या चक्रीय स्थितीपासून गुजरात किनाऱ्यापर्यंत वाऱ्याची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. पश्चिमेकडून येणारे थंड वारे उत्तर महाराष्ट्रात आले आहे, तर आग्नेयेकडून येणारे भाष्मयुक्त वारे वेगाने येत असल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. थंड वारे आणि भाष्मयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे पुढील 3 दिवस विदर्भ वगळता राज्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारी 10 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याचीही शक्यता आहे. दरम्यान रविवारी राज्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. जळगावात सर्वात कमी 12.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.